सरकार चला है, सरकार चलेगा, सरकार चला है, सरकार। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल आपण यूज केलेलं आहे त्या सर्वाची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून अगदी फ्रीमध्ये आपलं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियलच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला एक वेळ नक्की बघायचा आहे, म्हणजे आपलं मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। तर चला मित्रांनो, आता थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपले जे काही अलाइट मोशनचे प्रोजेक्ट असतील ते तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, जे काही मटेरियल असणार आहे ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट, बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे 3 प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे आहेत। आणि प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं, एकदम मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता हा फोटो मी ते ॲड करून घेतलेला आहे। फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो, तो जर फिल स्क्रीनमध्ये नसेल तर वरती 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे आणि एकदम शेवटपर्यंत असा सेट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो, तुम्हाला 6.21ची आपली जी काही 6.1ची जी काही बीट आहे ते बीटवरती येऊन तुम्हाला ह्या फोटोला 2 पार्टमध्ये असं कट करायचं आहे। आणि मित्रांनो, या प्रकारे कट केल्यानंतर आता तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपला HDRCC इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, हा जो काही लेअरचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करून नंतर मित्रांनो, आपले जे काही लोगो आहे त्याची लेअर तुम्हाला डिसिलेक्ट करायची आहे। आणि नंतर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 5 लेअरचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून ह्या 5 लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत। नंतर मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि मित्रांनो, एकदम सुरुवातीला येऊन लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 5 लेअर तुम्हाला या प्रकारे अशा पेस्ट करायच्या आहेत। तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारे आपल्या लेअर वगैरे मी पेस्ट करून घेतलेले आहेत। लेअर पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, जी काही PNG मी या ठिकाणी दिलेली असणार आहे ती PNG सिम्पली मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशी ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, बघू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीचे फॉन्ट वगैरे आपण यूज करून एकदम खतरनाक अशी PNG या ठिकाणी बनवली आहे। ओके, तर मित्रांनो, PNG ॲड केल्यानंतर आता मोहन ट्रान्सफरवरती क्लिक करून याची साईज तुम्हाला या प्रकारे अशी कमी करून घ्यायची आहे आणि या PNGला तुम्हाला असं सेट करायचं। ओके, तर आता थोडीशी साईज मी या ठिकाणी वाढवून घेतो। आणि मित्रांनो, या प्रकारे PNG सेट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला या प्रकारे PNG सेट करायचे आहे आणि ह्या PNGला एकदम शेवटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन आपला जो काही लोगो असणार आहे तोच लोगो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो, ह्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। बघू शकता मित्रांनो, या प्रकारे मी 2 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत। तर सिम्पली मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून त्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। आणि नंतर मित्रांनो, आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपला जो काही पहिला फोटो असणार आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो, इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। जो काही दुसरा इफेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला कॉपी करून नंतर आपल्या बिटमार्कमध्ये येऊन जो काही दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता एकदम जबरदस्त पद्धतीचा इफेक्ट या ठिकाणी अप्लाय झालेला आहे। आता मित्रांनो, स्टार्टिंगला एक गोष्ट करायची होती ती आपली राहून गेली ती म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग ॲड करायचं। ओके, तर मित्रांनो, सिम्पली यामध्ये प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही सॉन्ग मित्रांनो मी तुम्हाला दिलेले असणार आहे ते सॉन्ग सिम्पली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। सॉन्ग ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, व्यवस्थित सॉन्ग आहे ते आपलं सेट होऊन जाणार आहे। आणि ज्या प्रकारे मित्रांनो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे। व्हिडिओ मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।